नमस्कार मित्रांनो, आज आपला उत्तराखंड ट्रिपचा तिसरा दिवस आणि आज आपण हरिद्वारवरून निघणार आहोत सोनप्रयागसाठी। तर पूर्ण सर्वांनी पॅकिंग वगैरे केलं आहे आणि आता मी आमच्या गाडीची वाट बघतोय। आता गाडी आली की लगेच आपण सोनप्रयागसाठी निघू। जवळजवळ 8 ते 10 तासाचा रस्ता आहे, तोच या ब्लॉगमध्ये आपण पूर्ण कॅप्चर करणार आहोत। जरा सांगा कसा वाटतं आता ट्रिपचा? काय ट्रिपचा कसा वाटतंय तुम्हाला? आतापर्यंत चांगली ट्रिप चालली आहे, काही नाही पण थोडा प्लॅन फसला आहे। म्हणजे आपल्याला 5 वाजता निघायचं होतं, पण आता जवळजवळ 6:30 वाजले। त्यात आता कोणती चुकी नाही, काय नाही, उठलेलं बरोबर, पण थोडा टाईम जातोच तर निघाला आणि अजून गाडी पण आली नाही। 5 मिनिटात गाडी येणार आहे। बाकी आता ट्रिप चांगलीच चालली, चांगलीच होईल बाकी। केदारनाथ ट्रिपसाठी रेनकोट रोहित कुमार इनसे लीजिएगा। रेनकोटची सोय केलेली आहे आता केदारनाथला जायला। केदारनाथला उद्या जायचं आहे, पण आधीच रेनकोट घेऊन ठेवलेले आहेत। शेठ कितना खर्चा होएगा? 200 रुपया, सिर्फ 200 रुपया। ट्रिपला आता सुरुवात करण्याआधी नारळ फोडून घेतोय। चल नारळ फोड। गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव। नमः पार्वती पते, हर हर महादेव। आता हरिद्वार ते सोनप्रयाग 8 ते 10 तासाचा रस्ता आहे। मस्त बसलोय गाडीमध्ये, पार्टी सर्व एन्जॉय करतायत। कारण दाखवा रे एन्जॉय। खरे ब्लॉगला सुरुवात झालंय, क्योंकि अभी पहाड़ों का रास्ता चालू हो गया है। एकदम गाडी वर खाली अशी होते आणि आम्ही पण एकदम गाडी सोबत इकडे तिकडे होतोय। हनुमान गेर लगे कुठला गेर? हनुमान गेर। हनुमान गेर टॉप एकदम गाडीचा इथे टॉप गेअर म्हणजे हनुमान गेअर। आता इथून देवप्रयाग 20 ते 25 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि इथून मागे तुम्हाला रस्ता दिसत असेल, डोंगर बघा मागे। आणि इथे आम्ही आता नाश्ता करायला थांबलोय। या हॉटेलला आम्ही आता नाश्ता करायला थांबलोय। आम्ही त्या हॉटेलच्या मागे आलोय आणि इथून व्ह्यू दाखवतो तुम्हाला, एकदम कडक। देवप्रयागला जाण्याआधी मस्त नाश्ता करून घेतो, जाम भूक लागले आहे। आता ऑर्डर द्यायची बाकी आहे। इथे हॉटेलमध्ये जास्त गर्दी नाही आहे, पटापट ऑर्डर देतो। मस्त फोटो पण काढून झालेत। मस्त मी आलू पराठा ऑर्डर केला होता आणि आता माझी ऑर्डर आली आहे, मी सुरुवात करतो खायला। हे थांबलेत अजून, आणि यांची पण आले ऑर्डर। चला सुरुवात करा। नाश्ता करून आता आम्ही निघालोय देवप्रयागला। 20 मिनिटाचा रस्ता आहे, आता थोड्याच वेळात आपण तिथे पोहोचू। देवप्रयागला आलोय आणि बघा आता पूर्ण व्ह्यू बघा तुम्ही, काय भारी आहे। इकडे बघा भागीरथी आणि अलकनंदा नदीचा संगम होऊन गंगा नदीचा उगम होतोय।
हरिद्वार ते सोनप्रयागचा जो रस्ता आहे त्यामध्ये एकदम पूर्ण कंटाळून गेलो, एकदम हालत बेकार झाली आमची गाडीमध्ये बसून बसून, आणि एकदम असा गोल गोल रस्ता आहे त्याच्यामुळे डोका पण असा चक्कर यायला लागलं आहे. पण समोर व्ह्यू प्रत्येक ठिकाणी बघायला मजा येते. ब्रेक घ्यायला लागला कारण प्रवासामध्ये जास्तच आम्हाला प्रॉब्लेम झाला, खूप त्रास होत होता. आणि आता समुद्र सपाटीपासून पण आम्ही खूप वर आलो आहे. एक्झॅक्ट आता मला लोकेशन सांगता नाही येणार, पण आता अजून इथून तरी सोनप्रयाग 80 किलोमीटर दूर आहे. जिथे आता आम्ही ब्रेक घेतला होता तिथेच जवळच एक मंदिर होतं. ते मंदिरात आम्ही जाणार होतो मंदिरात, पण गर्दी खूप आहे म्हणून आम्ही लांबूनच दर्शन घेतलं. आणि आता ते मंदिर इथून कॅमेऱ्याने शूट तर होत नाही, जास्तच लांब असल्यामुळे, त्याच्यामुळे ड्रोनच्या द्वारे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आता जर शूट झालं तर मी ड्रोनचा व्हिडिओ ॲड करतो. इथे बहुतेक लँडस्लाईड झालेली, आता बहुतेक नाही झालेलीच, पण आता साफ केलंय ते सर्व. आता जसा पुढे आलो तसा आता दुसरा संगम पाहायला भेटतो आपल्याला रुद्रप्रयागला. तर मागे जो संगम होता तिथे भागीरथी आणि अलकनंदा नदीचा संगम झाला. आता इथे बघा पुढे दिसते ती अलकनंदा नदी आहे, पण इथून जी वाहते ती मंदाकिनी नदी आहे आणि त्यांचा संगम झाला इथे. आणि या ठिकाणाला रुद्रप्रयाग बोलतात. तुम्ही केदारनाथला, म्हणजे केदारनाथ असं नाही मी सांगत, तुम्ही कुठे जा बाहेर फिरायला, सर्वात पहिलं रेट विचारणं महत्त्वाचं असतं. म्हणजे काय बाबा किती रुपयाला आहे बाबा, काय पेरू असं काय काही घ्या तुम्ही. आत्ता आम्ही जस्ट एक पेरू बघितला, पेरू पण बारका होता तर 100 रुपये लावले पेरूचे. तर आम्ही घेतला नाही, ती गोष्ट वेगळी. कारण त्याच्या आधी आम्ही सोडा प्यायला होतो. तर सोडा प्यायला होतं नॉर्मल सोडा, जवळजवळ आपली एक 20वाली बॉटल ना डुकची, त्यात 3 सोडा बनतात. म्हणजे आम्ही बघितलं डॉलरसमोर, तर 3 सोडा बनायला जवळजवळ म्हणजे त्यांनी आमच्यातून 50 रुपये पर ग्लास घेतले. ती गोष्ट वेगळी आहे. आता आपण की बाहेर आहोत वगैरे पण आपण घेतो, पण असं आपण आता मी 50 रुपये असं तर आम्ही विचार केला असता काय नको म्हणून. कारण बाजूला लिंबू सरबत काय सोडा, फक्त सोडा 1 मिली घेतला होता, पण नाही एवढा महाग. म्हणजे तुम्हाला हेच सांगत होतं की घेताना कुठली पण वस्तू एकदा विचारून घ्या, जेणेकरून म्हणजे काय आपला पुढे जाऊन काय त्यांच्यावर वादविवाद काय नको आला. केदारनाथ आता इथून 35 किलोमीटर, तर गौरीकुंड आता 19 किलोमीटर दूर आहे. पाटी तिकडे पाटी लावलं आहे. आणि आत्ता आम्ही इथे चहा घ्यायला थांबलो थोडा. येताना जर तुम्ही बघितलं असेल तर रस्ता एकदम बेकार होता, म्हणजे एकदम भीती वाटत होती. आता आमचा सध्या चाय ब्रेक झाला एक खूप तासांनी. नजारे बघा काय एक सुंदर आहेत. चहा ब्रेक झाला. इकडं अर्धी पब्लिक यांच्या मावाला काही चहा नाही घेतला आहे. चहा चालू आहे. चहा
रस्ता बघा, त्याच्यामुळे ट्रॅफिक झाला होता आता. आलो आता लवकरच सोनप्रयागला पोहोचू. सीतापूर जवळ आलो आहे आता. जे पर्सनल गाडी वगैरे घेऊन येतात त्यांनी ते सीतापूरच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करा. तिथे मोठी पार्किंग आहे, आता दाखवतो तुम्हाला मी ती. बघा इकडून आता गौरीकुंडकडे जायला रस्ता आहे. त्याच्या आधी आम्ही गाडी पार्क करतो, सामान उतरतो आणि इथून आम्हाला जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटर गौरीकुंडपर्यंत जायला लागेल, कारण आम्ही उद्या तिथूनच ट्रेक चालू करणार आहोत. आता आम्ही सोनप्रयागला पोचलो आहे आणि सर्वांची हालत एकदम बेकार झाली. अवतार एकदम बघण्यासारखे आहेत सर्वांचे. तर आता आमचा प्लॅन चालला आहे की गौरीकुंडला आता चालत जायचं आहे. इथून जवळजवळ 4 किलोमीटर आहे, किंवा मग आता इथे सोनप्रयागला रूम घेऊन सकाळी लवकर केदारनाथची ट्रेक चालू करावी. आता बघूया कसं होतं आहे. एक तर सामान पण खूप जाम आहे. आता आम्ही काय करतो आहे आता आम्हालाच माहीत नाही आहे. इथे सोनप्रयागलाच रूम घेऊ की गौरीकुंडपर्यंत आत्ताच जाऊ, कारण थंडी आता जाणवायला लागले आहे. सर्वांनी जॅकेट घातले आहेत. मला जॅकेट घालायचा कंटाळा म्हणून मी अजून घातलं नाही. एंट्री करायच्या आधी रिझर्वेशन जो केला आहे आपण तो इथे चेक करायला लागतो. आता तेच करतोय आम्ही. आता ही गाडी परत केलं इथून. आता ही गाडी आम्हाला गौरीकुंडपर्यंत घेऊन जाईल.